बातमी आहे श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम कोटमदरा घोडेगाव येथून। श्री क्षेत्र कोटमदरा येथील नयन मनोहर श्री दत्त मंदिर येथे कालाष्टमी व श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त एक दिवसीय श्री गुरुचरित्र पारायणाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या कार्यक्रमासाठी हजेरी लावली होती। साई जनसेवा संस्था श्री स्वामी समर्थ परिवार यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन संपन्न झाले। सकाळी श्री दत्त पादुका अभिषेक संपन्न झाल्यानंतर औदुंबराच्या वृक्षाखाली सुंदर असे पारायण संपन्न झाले। सर्व मान्यवर व भाविक भक्तांच्या उपस्थित महाआरती घेण्यात आली व त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला। नयन मनोहर श्री दत्त मंदिराजवळ असलेला श्री स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम व तेथील वातावरणामुळे मानसिक समाधान मिळत असल्याचे अनेक भाविक भक्तांनी यावेळी सांगितले। या ठिकाणी श्री कैलास मुसळे यांनी साई जनसेवा संस्था व स्वामी परिवार राजगुरुनगर यांच्या अंतर्गत होणारे उपक्रमांबद्दल सर्व भाविक भक्तांना माहिती दिली। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संस्थेने यावर्षी गरजू व गरीब कुटुंबातील जवळ 350 विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे व त्या सर्व विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च संस्था करत आहे व इथून पुढे प्रत्येक महिन्याला हा सामूहिक पारायण सोहळा होणार असल्याचे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी सांगितले। कामेश्वरो वै श्रवणो ददातु कुबेराय वै नमस्कार, मी उमेश घोडेकर पिंपरी चिंचवडवरून आलो आहे। आज जनसेवा संस्थेतर्फे गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त पारायण सोहळा ठेवला होता। दत्तयाग होता, महाआरती झाली, लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि इथं येऊन खूप मन प्रसन्न झालं। आजूबाजूच्या परिसरातून घोडेगाव, आंबेगाव, मनसर, राजगुरुनगर इथली मंडळी खूप यांच्या परिसरात मिळाला आणि इथे येऊन खूप बरं वाटलं। आणि इथे असणारं जे नयन मनोहर दत्त मंदिर आहे तिथे येऊनही चांगली प्रचिती मिळते। मी वारंवार नेहमी येत असतो। त्यानिमित्त मंडळाचे जे अध्यक्ष आहेत रमेश गायकवाड हे चांगले उपक्रम राबवत असतात आणि लोकही खूप प्रतिसाद आता द्यायला लागलेली आहेत। इथं आल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं आणि इथं आल्यामुळे चांगले अनुभव आले, चांगली प्रचिती आली। श्री गुरुदेव दत्त मी विद्या रामचंद्र मराठे येथे कोटमदरा येथील श्री नयन मनोहर दत्त मंदिरामध्ये गेले 2 वर्ष येथे येऊन एकदम मन शांत प्रसन्न वाटते। आपल्या काय जे मनोभावना असतील ते दत्त महाराज पूर्ण करून घेतात। त्यांच्या आशीर्वादाने आपले कल्याण होईल एवढे बोलून मी नमस्कार, मी शंकर देवराम कदम, मी राजगुरुनगरवरून आलो आहे। इथं नयन मनोहर दत्त मंदिर, साई जनसेवा तसेच स्वामी दत्त आबाल वृद्धाश्रम या कार्यक्रमासाठी येत असतो आणि मी जवळजवळ 8 वर्ष जवळजवळ ह्या कार्यक्रमासाठी येतो आणि माझा इथला असला अनुभव आहे की मला इथं आलं की इतकं प्रसन्न होतं की इथून जायची सुद्धा इच्छा होत नाही, पण पर्यायी काय असतो, शेवटी आपल्याला काय एवढे दिवस सुट्टी असती मग जावंच लागतं। महाराज आपल्याला ते घडवूनच आणतात, मग ते करावंच लागतं। असं माझा जुना अनुभव आहे आणि बरेचसेच लाखो भक्त येतात, लाखोंच्या संख्येने देव त्यांना प्रसन्न होतात आणि सारखे यावं असं लोकांना वाटत असतं। गायांचा गोठा आहे, परत झाडी लावलेली आहेत, आंब्यांची वनराई केलेली आहे, परत एक लहान मुलांसाठी शेड तयार केलेले आहे, रूम बांधलेले आहेत, 4-5 रूम आहेत, 6-7 वृद्ध माणसं आहेत, 2 आजी आहे, 3 आजोबा आहेत, असे काही मिळून 10 वृद्ध आहेत
आणि 5-6 मुलं पण आहेत. आणि ही साईजन सेवा आणि स्वामी परिवार यांच्यामार्फत बाकीची सेवा चालू राहते. हे उपक्रम असे राबवतात की आपल्याला असं पटायसारखं पण आहे. दिवाळीचं फराळाचं वाटप करतात, परत लोकांना गरजूंना वह्या पुस्तकं मुलांना देतात आणि थंडीच्या टायमाला ब्लँकेटे वगैरे वाटप करतात. इतके छान अनुभव आहे की स्वामी त्यांना चांगली बुद्धी देतात. इथं कसलं समाजकार्य चालतं, ह्या समाजकार्याला हातभार लावा. रमेश नारायण गायकवाड हे ह्या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि हे फार लोकांची सेवा करतात. असे तुमच्या आमच्या लोकांच्या मदतीनं सुद्धा हातभार जर लागला तर ते अजूनसुद्धा मदत पुढं वाढवतील. आणि जसे आता 300-350 मुलं त्यांनी दत्तक घेतल्यात, तसे अजूनही मुलं ते दत्तक घेऊ शकतात. राजगुरुनगर जिल्हा पुणे. त्यानंतर असं शांत आणि प्रशस्त वाटलं बा आपल्या माणसाने कुठेतरी समाजामध्ये यावं आणि समाजसेवा करतोय याचा खूप मोठा अभिमान वाटतो. आणि ही म्हणजे अशी जवळची व्यक्ती माझ्या मामाचाच मुलगा आहे आणि समाजसेवा आणि वृद्धाश्रम चालवतो. ही मोठी लाख मुलाची गोष्ट आहे. आत्तापर्यंत काही अनुभव नव्हता मला, पण मी पहिल्यांदा हे केलं आणि छान वाटलं.